नमस्कार, आपण पाहताय लोकशाही मराठी. पुन्हा एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो. या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह अजित पवारांकडे गेलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. मोठा धक्का मानला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी फूट पडली त्याच्यानंतर जी सुनावणी सुरू होती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, त्याच्यातली सगळ्यात मोठी बातमी आहे या क्षणाची. शरद पवार यांना खूप मोठा हा धक्का मानला जातोय. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे. गेल्या वर्षी अशीच बातमी समोर आली होती जेव्हा शिवसेनेतली दुही समोर आली होती, तेव्हा देखील निवडणूक आयोगाने निर्णय घेतला होता आणि निर्णय त्यांनी देताना तो शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बाजूने दिला होता आणि पक्षाने चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळालं होतं. त्याचप्रमाणे आज अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, संस्थापक शरद पवार यांचे पुतणे, एक फक्त पक्षातलीच नाही तर घरातली सुद्धा आपण ही फूट म्हणू शकतो. त्याच्यानंतर आता पुतण्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत ताबा गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव अजित पवारांकडे गेले. 1999 साली स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आता अजित पवारांकडे गेलेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. निवडणूक आयोगासमोर याची सुनावणी होत होती. निवडणूक आयोगाकडे दोन्ही पक्षांनी धाव घेतली होती आणि दोघांनी आपली मतं त्यांच्यासमोर मांडलेली होती. आणि आता अखेर आज निवडणूक आयोगाने जसा गेल्या वेळेस निर्णय दिला होता तसा आताही हा निर्णय समोर आलेला. केंद्रीय निवडणूक आयोगाचा अत्यंत महत्त्वाची या क्षणाची बातमी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आता त्या ऑर्डरमध्ये काय म्हटलं, ही ऑर्डर सगळ्यात महत्त्वाची आहे. ती ऑर्डर मी तुम्हाला वाचून दाखवतो. इंग्रजीतली जी ऑर्डर आहे निवडणूक आयोगाची, त्याच्यामध्ये काय म्हटलंय आणि त्याचा अर्थ काय आपण याच्यावर चेष्टा करूया. ऑन द टेस्ट ऑफ मेजॉरिटी टू डिसाइड द प्रेझेंट डिस्प्यूट फॉलोइंग द प्रिसिडन्स ऑफ मेनी केसेस, ज्या जुन्या केसेस आहेत त्याचा जो याच्यापूर्वी जो पडलेला पायंडा आहे त्याच्या अनुसरून निर्णय घेण्यात आला. विथ रिगार्ड टू दी ऑर्गनायझेशनल विंग, इट वॉज सीन दॅट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द एपेक्स representative bodies of NCP, that is the working committee and the national committee, were shrouded with doubt in the view of the disputed organizational elections held in the year 2022. In the absence of any coherent and substantial document brought on record which would have otherwise shown that these bodies were constituted as per the party constitution and thus undisputed, the commission proceeded to determine the present dispute case on the basis of test of majority in the legislative wing. ज्या निवडणुका झाल्या होत्या राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका, त्याच्याबद्दल कुठेतरी संशय उपस्थित करण्यात आला होता आणि कुठेही त्याला सबस्टॅन्शिएट करणारे कुठलेही कागदपत्र तिथे आले नाही. त्यामुळे इलेक्शन कमिशनने, निवडणूक आयोगाने लेजिस्लेटिव्ह विंग अर्थात विधिमंडळातल्या शक्तीच्या आधारे, विधिमंडळातल्या ताकदीच्या आधारावर हा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा शिंदेंच्या केसमध्ये देखील आपण हेच होताना बघितलं होतं. ते इथे देखील आपल्याला तोच कुठेतरी पॅरामीटर निवडणूक आयोगाने लावल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. The commission examined the affidavits of support filed by both the factions and concluded that the group led by petitioner enjoyed majority support among the legislators. दोन्ही पक्षांनी आपापल्या तिथं बाजू मांडल्या होत्या, पण एक गोष्ट लक्षात आली की अजितदादांच्या गटाने, जे यातले पटिशनर होते, जे यातले याचिकाकर्ते होते, त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ असणारे जे ॲफिडेव्हिट, शपथपत्र होती, त्यांची संख्या जास्त होती आणि त्यांच्या मागे सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा त्यांच्या सोबत होता. In view of the aforesaid finding, the commission holds that the faction led by petitioner Shri Ajit Anantrao Pawar is Nationalist Congress Party. त्यामुळे या निष्कर्षाप्रत निवडणूक आयोग पोहोचलाय की अजित पवार यांचा गट हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस आहे अँड इज एंटायटल्ड टू यूज इट्स नेम अँड रिझर्व्ड सिम्बल क्लॉक फॉर द पर्पज ऑफ इलेक्शन सिम्बल्स रिझर्वेशन अलॉटमेंट ऑर्डर 1960. सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. तटकरे साहेब, सगळ्यात पहिली प्रतिक्रिया तुमची जाणून घेतो आणि मग तुमच्या इतर प्रश्नांकडे येतो. काय प्रतिक्रिया आहे? घड्याळ चिन्ह तुमच्याकडे आलंय. अतिशय आम्ही आनंदित आहोत. अजितदादांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या माध्यमातून बहुजनांच्या हितार्थ एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो घेतला, महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये जो घेण्याचा निर्णय घेतला, त्या आमच्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात असतानाच भारतीय निवडणूक आयोगाने आमच्या घेतलेल्या निर्णयावरती कायदेशीर दृष्ट्या शिक्कामोर्तब केलं. त्याचं अतिशय मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आहे. निवडणुका समोर आहेत, दोन महत्त्वाच्या निवडणुकात. अर्थात अशी अपेक्षा आहे किंवा अशी शक्यता वर्तवली जाते की या निर्णयाला चॅलेंज केलं जाईल. यापूर्वी सुद्धा शिवसेनेत असा प्रकार झाला होता तेव्हा. त्या बाबतीमध्ये मी काय बोलू इच्छित नाही, पण निवडणूक आयोगाचा निकाल अत्यंत स्पष्ट आहे. निवडणूक आयोगाला स्वायत्तता आहे.
त्याच्यामुळे आम्ही या निर्णयाचं अतिशय मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आहोत. नाही, पण पुन्हा प्रश्नचिन्ह तटकरे साहेब उपस्थित केले जातील पक्षाबद्दल. खरा पक्ष कोणाचा? एका पक्षामध्ये आपण ऑलरेडी बघतोय, त्यांच्याबद्दल मी प्रश्न विचारू शकत नाही, तो त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण अशीच बाजू आता तुमच्या पक्षाबाबतही एक रान उठवलं जाईल. नाही, रान उठवण्याचा मुद्दा येतच नाही. भारतीय लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये भारतीय निवडणूक आयोगच कुठला राजकीय पक्ष अधिकृत आहे या संदर्भातला निर्णय देण्यासाठी सक्षम आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सुद्धा वेळोवेळी या पद्धतीची बाबी स्पष्ट केलेल्या आहेत की पक्षाचा अधिकृत कोण, त्याचं चिन्ह कोणाकडे आहे या संदर्भातल्या यापूर्वीचे निर्णय आपण जर काय पाहिले असेल तर त्याच्यामध्ये कोणाला दुसरं काय वेगळं वावगं विचारण्याचा किंवा हे करण्याचा का प्रश्न उद्भवतच नाही त्या ठिकाणी. तटकरे साहेब, हा झाला कायदेशीर बाबींचा प्रश्न, टेक्निकल गोष्टी झाल्या. पण ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता त्याच शरद पवारांचा पक्ष नसून तो अजित पवारांचा आहे, हे पटवून देण्यासाठी तुम्ही मतदारांकडे कसे जाल किंवा तुमच्या कार्यकर्त्यांकडे कसे जाल? गेले 6 महिने आम्ही हे लोकांच्या मध्ये ज्यावेळेला 5 तारखेला भूमिका अधिकृतपणाने एमएटीच्या मैदानावरती मांडली, त्याच्यानंतर गेले 6 महिने प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्रामध्ये अनुभवतोय. अजितदादांना मिळणारा उदंड उत्स्फूर्त प्रतिसाद तरुणाईचा असेल, महिला भगिनींचा असेल, ज्येष्ठांचा असेल, अतिशय इतका प्रचंड मोठा आहे. त्यामुळे जनतेमध्ये आम्ही घेतलेल्या निर्णयाचं स्वागत यापूर्वी झालं. उलट निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्यावरती शिक्कामोर्तब होत आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही ज्या वेळेला जाऊ त्या वेळेला त्याचं स्वागत होईल असा मला ठाम विश्वास प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी वाटतोय. नाही, पण शरद पवारांचा पक्ष नाही हे कसं सांगाल? म्हणजे तुमचा हे सांगणं एक वेगळी गोष्ट, शरद पवारांचा पक्ष नाही हे कसं सांगाल? एक कसं आहे, निगेटिव्ह बाजू सांगण्यापेक्षा सकारात्मक बाजू सांगणं हे माझं काम आहे. मी आज प्रदेश राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून हीच बाजू सांगेन की जी भूमिका आम्ही त्या कालावधीमध्ये घेतली आणि 5 जूनला राष्ट्रीय अधिवेशन मुंबईला घेतलं, त्याच्या अनुषंगाने आम्ही ती वारंवार राज्यातल्या जनतेसमोर सांगत आलो. म्हणूनच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातलं अभूतपूर्व असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मिळालं. पण आता आगामी निवडणुका तुम्ही भाजपसोबत लढणार आहात. सगळ्यात समोर आता जी इमिजिएट चाचणी आहे ती राज्यसभेच्या निवडणुकांची आहे. तिथे तुमचा उमेदवार असेल? निश्चितच असेल. आता आम्ही उमेदवार कोण असेल का असेल आमचा कोर ग्रुप ठरवेल, आमचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. ठीक आहे तटकरे साहेब, खूप खूप धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.